तर हा किरकसाल संवर्धन प्रकल्प गेल्या 2 वर्षापासून सुरू झाला असला तरी त्याची व्याप्ती 2019-20 पासून, जसं अंमलदारांनी सांगितलं तेव्हापासून सुरू आहे, गेल्या 5-6 वर्षापासून. मानदेशातील महाराणा ही झुडपी वनक्षेत्र आहे आणि गवताळ महाराणांनी प्रदीर्घ पडीक जमीन म्हणून गेनलेलं आहे. बऱ्यापैकी अजूनही या भागाला पडीक जमीन म्हणून महत्वाचं म्हणजे वेस्टलँडचं स्थान आहे. ते पडीक जमीन किंवा विकासासाठी रिक्त भूभाग म्हणून वर्गीकृत करण्यात आली. ही वर्गवारी केवळ भाषिक चूक नव्हती, तर त्यातून चुकीचे धोरणात्मक निर्णय, अयोग्य वृक्ष लागवड आणि नैसर्गिक परिसंस्थेचे अपरिमित नुकसान झाले. किरकसाल संवर्धन प्रकल्प ह्या शास्त्रीय पुराव्याने सिद्ध करते की हे क्षेत्र खुले नैसर्गिक परिसंस्था म्हणजे ओपन नॅचरल इकोसिस्टम आहे, पडीक जमीन नाही. तर ह्याचं एक स्वतंत्र पर्यावरण महत्व आहे. तर या प्रकल्पाअंतर्गत राबवण्यात आलेल्या सखोल सर्वेक्षणातनं या भागामध्ये 606 पेक्षा अधिक जैवविविधता घटकांची नोंद झाली आहे. ही खरंच भरपूर मोठी गोष्ट आहे आपल्या या भागासाठी. तर यामध्ये 160 वनस्पती प्रजातींचा समावेश असून त्याद्वारे प्राणी समुदायांचा एक भक्कम आधार मिळतो. येथील प्राणी वैभवात 212 पक्षी प्रजातींचे स्थान महत्वाचे असून हा भाग गवताळ प्रदेशातील शिकारी पक्ष्यांसाठी म्हणजे गरुड, गिधाडे यांच्यासाठी एक महत्वपूर्ण अधिवास आहे. कीटक आणि अपृष्ठवंशीय प्राण्यांची संख्याही तितकीच महत्वाची आहे, ज्यामध्ये 81 फुलपाखरांच्या प्रजाती, 56 इतर कीटक, 15 प्रकारचे चतुर आणि टाचण्या, 16 कोळ्यांच्या प्रजाती यांचा समावेश आहे. हे सर्व घटक येथील परागीभवन प्रक्रिया आणि भक्ष्याची उपलब्धता दर्शवतात. या परिसंस्थेत 34 सरपटणारे आणि उभयचर प्राणी आहेत. 13 वेगवेगळ्या कुळातील 18 सस्तन प्राण्यांची नोंद या पट्ट्यातनं झालेली आहे आणि माशांच्या 60 प्रजाती झालेल्या आहेत. आपल्या भागात माहिती असेल उरमोडीचं कॅनल आलंय, तर उरमोडीच्या कॅनल मधनं सर काही पश्चिम घाटातल्या स्पीशीज इथे आम्हाला जसे जो ब्लू डॅन्यू आहे, अजून 2-3 प्रजाती जे आम्हाला आयडी करता आले नाही पण अजून भविष्यात येण्याचे चान्सेस असतात, तर त्यांची नोंद या भागातनं झाली. तर एकत्रितपणे या 446 प्राणी आणि 160 वनस्पती प्रजाती हे सिद्ध करतात की हा भाग किती उच्च कार्यक्षम जैविक केंद्र आहे. तर नुसतीच नोंदी नाही, तर हा एक इकोलॉजिकल वेब आहे किंवा इकोलॉजिकल रोल आहे की हे सगळे प्राणी पक्षी या भागामध्ये एक महत्वाची भूमिका बजावतात. तसंच किरकसालमध्ये एक गोष्टी म्हणजे या प्राणी पक्ष्यांची नोंद झाली. तसंच कुकुडवाड हा किरकसाल पासून नजदीकचाच भूभाग आहे, वनक्षेत्र आहे. तर या परिसरात आढळणाऱ्या 285 वनस्पतींपैकी 15% प्रजाती या एंडेमिक स्थानिक आहेत, म्हणजे ज्या पूर्ण महाराष्ट्रातच आढळतात किंवा पश्चिम घाटात आढळतात. या प्रजातींची नोंद या पट्ट्यात झालेली आहे. यात सिरोपेजा म्हणजे कंदील पुष्प जे आपल्या पोस्टरला पण आहेत पलीकडे जे लागलेले आहे, सिरोपेजा जी प्रजाती, ट्यूबर जे एक लहान हब ज्याला म्हणतो एक छोटी वनस्पती, त्याच्या प्रजातीमधले आहेत. तर ह्यांची कंदील पुष्प सारख्या दुर्मिळ फुलांचा समावेश याच्यामध्ये आहे, जी पर्यावरणातील बदलांचं अत्यंत संवेदनशील असतात. ही आकडेवारी केवळ माहितीपुरती मर्यादित नसून ती भविष्यातील नियोजन, भूमी वापरावर धोरण आणि संवर्धन निर्णयासाठी मूलभूत आधार ठरू शकते. या अभ्यासातील सर्वात महत्वाचा आणि धोरणात्मक दृष्ट्या निर्णायक निष्कर्ष म्हणजे भारतीय लांडग्यांचा प्रजनन अधिवास म्हणून किरकसाल परिसराचे सिद्ध झालेले महत्व. हे सगळ्यात महत्वाचं होतं की लांडग्यांची संख्या आयुष्यांच्या लेटेस्ट ह्याच्यानुसार वल्नरेबल म्हणून संकट प्रजाती म्हणून त्याचा उल्लेख झालेला आहे. तर त्याच्यामध्ये किरकसालमध्ये हा ब्रीडिंग पॉइंट किंवा प्रजन व पिल्ले संगोपनाचे केंद्र आहे म्हणून त्याचं ओळख झालेली आहे. तर किरकसाल हा केवळ लांडग्याचा स्थलांतरित म्हणजे येण्या जाण्याचा मार्ग किंवा डिस्पर्सल मार्ग नसून तो प्रत्यक्षात प्रजनाचा मार्ग आहे. पुराव्याद्वारे हे स्पष्ट झाले आहेत की यामुळे हा परिसर केवळ स्थानिकच नव्हे तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर संवर्धन प्राधान्य क्षेत्र म्हणून विचारात घेणे आवश्यक आहे. लांडगा या परिसंस्थेचा सांकेतिक प्राणी म्हणजे इंडिकेटर स्पीशीज किंवा अम्ब्रेला स्पीशीज आपण म्हणू शकतो की त्याच्या अंडरमध्ये बाकीचे वनस्पती, प्राणी, छोटे अपृष्ठवंशीय प्राणी असतील ते येतात. जिथे लांडगा टिकतो तिथे गवताळ प्रदेश, भक्ष्य प्रजाती, पाणी स्त्रोत आणि मानवी उपजीविकेचे संतुलन अस्तित्वात असते. त्यामुळे लांडग्याचे संरक्षण म्हणजे केवळ एका प्रजातीचे संवर्धन नसून संपूर्ण माळरान परिसंस्थेचे व्यवस्थापन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचे संरक्षण होते. तर या प्रकल्पाचे विशेष उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे समुदाय आधारित संवर्धनाची प्रभावी अंमलबजावणी. जसं अमोलदादांनी मगाशी सांगितलं की लोकसहभागातनं
म्हणजे नुसतंच आपण शास्त्रीय दृष्ट्या निरीक्षणं केली, नोंदी केल्यानंतर उपयोगात नाही, तर ते लोकसहभाग आणि स्थानिक ग्रामस्थ सोबत वन विभाग प्रशासकीय पातळीवर सोबत होणं भरपूर महत्वाचं आहे. आणि त्याच्याच बाबतीमध्ये किरकसाल गावाने स्वच्छेने स्वीकृत कुऱ्हाडबंदी, शिकारबंदी आणि वनवाबंदी या त्रिसूत्री संघटनेचा जो सामाजिक व्यवस्था आणि प्रशासकीय यंत्रणेद्वारे एक आदर्श मॉडेल केलेला आहे. तो मॉडेल खरंच मान भागातील इतर गावांसाठी, महाराष्ट्रातली इतर गावांसाठी आणि राज्य आणि देशातल्या बऱ्याच अशा गवताळ महाराणाच्या ह्याच्यासाठी भरपूर उपयोगाचा आणि महत्वाचा आहे. या उपाययोजनामुळे जैवविविधतेचे संरक्षण झाले आहेच, पण त्याचबरोबर प्रशासन आणि स्थानिक समाज यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला आहे. आज अनेक स्थानिक युवक, वन्यजीव मित्र आणि पॅराटॅक्सॉनॉमिस्ट म्हणजे जे फक्त निरीक्षण करत नाहीत, तर ते स्वतः शास्त्रीय दृष्ट्या माहिती देतात. जे बाहेरनं पर्यटक येतात किंवा जे लोक म्हणजे जे शास्त्रीय, जसे अर्णव बायोलॉजिस्ट म्हणून येते, तर लोकांचं जे नॉलेज पाहिजे की ट्रेडिशनल इकोलॉजिकल नॉलेज जे आपण म्हणतो ते त्यांच्या मार्फत आपण त्यांनाही मिळतं. तर त्याच्यामुळे ॲज अ पॅराटॅक्सॉनॉमिस्ट म्हणून ते कार्यरत आहेत. हे युवक केवळ माहिती संकलन करत नाही, तर शासनाच्या संवर्धन धोरणाची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करणारे महत्त्वाचे दुवे बनले आहेत. ही बाब भविष्यातील सहभागात्मक संवर्धन धोरणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आजच्या कार्यक्रमात वन्यजीव रक्षक सन्मान हा केवळ गौरवाचा क्षण नसून तो शासनाच्या भूमिकेचा स्पष्ट संदेश आहे की जैवविविधता संरक्षणात प्रत्यक्ष क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे योगदान हे धोरणात्मक पातळीवर मान्य आणि सन्मानित केले जाते. वन्यजीव रक्षक हे प्रशासन आणि निसर्ग यातील सर्वात महत्त्वाचे दुवे आहेत. तथापि या यशाबरोबरच काही गंभीर धोरणात्मक आव्हाने आपल्यासमोर आहेत. भूमी वापरातील महत्त्वाचा बदल जो आहे, सिंचनाचा विस्तार, अनियंत्रित बांधकामे, औद्योगिक आणि सौर ऊर्जा प्रकल्प यामुळे महाराण परिसंस्थेवर वाढता ताण येत आहे. तर या बदलाची योग्य नियोजन आणि नियमन झाले तर ही परिसंस्था कायमची नष्ट होण्याचा धोका यातनं या अहवालातनं सांगतो. तर अहवाल हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्टीचा वापो या प्रकल्पात करतोय की किरकसालचे बदलते रूप. जमिनीच्या वापराचा जो नकाशा आम्ही तयार केलाय 2020 ते 2025 मध्ये, या 5 वर्षाच्या काळात सुमारे विरळ झाडी, उघडे महाराण ज्याला आपण म्हणतो महाराणाचं, जे 1.5 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे 150 हेक्टरच्या दरम्यान महाराण नष्ट झालेले. तर काटेरी झुडपं पूर्ण 900 हेक्टरच्या आसपास नष्ट झालेले. तर शेती वाढलेली आहे, 88 स्क्वेअर किलोमीटरने शेती वाढलेली आहे. जलाशय, पाण्याची पण उपलब्धता आपली वाढली आहे. जलसंधारणाची कामं आपल्या भागात बऱ्यापैकी झाली, त्याच्यामुळे वाढलेली आहे. तर ही काय दृष्ट्या चांगली गोष्ट आहे. थोड्या आपल्याला वाईट म्हणता येणार नाही, पण एकंदरीत चित्रत गावातली असं दाखवतं की जो आपला 1.60 स्क्वेअर किलोमीटरचा जो परिसर आहे, तो परिसर महाराण होता आधी 2020च्या दरम्यान, तो आता वेगवेगळ्या कारणांमुळे जिथं बांधकामं झाली आहेत, शेती झाली आहे किंवा अनेक काही दृष्ट्या गोष्टी दुसऱ्या झालेल्या, त्याच्यामुळे ती नष्ट झाले. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की हे जे लाल रंगाचं दिसतंय, लाल भाग जो दिसतोय या मॅपमध्ये, तो किरकसालचा हा गाव आहे. तर लाल आहे की ते शेती आपली वाढलेली आहे गेल्या 5 वर्षामध्ये बरीच. आणि जिथे पिवळ्या कलरचा जिथे जो भाग दिसतोय तो महाराणाचा भाग आहे. की तुम्ही बघाल की स्पष्ट दाखवतो की 2020 मध्ये महाराणाची संख्या बऱ्यापैकी होती, पण 2025 मध्ये ती कमी झाली. आणि जसं बघितलं तर पर्जन्यमापाचं पण आपल्या यावर्षी सर 111 mm पाऊस झाला किरकसाल, जो खरंच एवढा या क्षेत्रासाठी नाहीच आहे. तर गेल्या 5-6 वर्षामध्ये पण आपण पावसाचा जो अंदाज बघितला की 300 ते 500 mm चा पाऊस आपल्या भागात असणं गरजेचं आहे की या मान भागामध्ये. पण अनप्रिडिक्टेबल तो 1100च्या आसपास गेला, त्यामुळे स्पीशीजच्या प्रजाती पण देखील बदलल्यात. तर मला सांगण्यात आनंद होतोय की चेस्टनट हेडेड बीटर सारखे जे पक्षी जे पश्चिम घाटात आढळतात, त्याची नोंद आपल्या खटकळीच्या ओढ्यातनं झाली. म्हणजे तो म्हणजे खरंच तो दुर्मिळ पक्षी आहे म्हणजे म्हणता येणार. आणि तो स्थानिक म्हणजे त्याचा तो प्रजननाचा पण भाग नाही किंवा त्याचा स्थलांतराचा पण भाग नाही आहे किरकसाल किंवा मान परिसर, तो या भागामध्ये दिसला. तर यातनं असं दाखवतं की खरंच ही क्लायमेट म्हणजे आपला जो परिसर आहे खरंच गुंतागुंतीचा आहे. आता बघितलं पाऊसही पडला फेब्रुवारी महिन्यात, त्याच्यामुळे अनप्रिडिक्टेबल आहे. काही कधी पाऊस पडेल, कधी टेम्परेचर कमी होईल, कधी वाढेल. तर त्याच्यामुळे म्हणूनच हा प्रकल्प एक काय ठोस धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचा आहे. तर त्यासाठी
असं सूचित करते की किरकसालचा हा परिसर जैवविविधता वारसा स्थळ म्हणून, तसेच बोंबाळे, काळेवाडी, डांबेवाडी आणि दोरगेवाडी हा जो वनक्षेत्राचा जो परिसर आहे तो संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून अधिसूचित करणे ही काळाची गरज आहे. या अशा कायदेशीर दर्जांमुळे स्थानिकांचे पारंपरिक हक्क सुरक्षित राहतील, तसेच भविष्यातील विकास प्रकल्पांना स्पष्ट पर्यावरण मार्गदर्शक तत्व लागू होतील. या संपूर्ण प्रक्रियेत महाराष्ट्र वन विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सातारा वन विभागातील अधिकारी, कर्मचारी, आमचे जे मान आणि खटावचे कातर खटाव रेंज आणि कुकडवाड नरवणे रेंजचे जे आमचे जे फील्ड स्टाफ आहेत त्यांनी खरंच आम्हाला सगळ्याच गोष्टींना मदत केलेली आहे. म्हणजे कुठे काय वनवा लागू द्या सर, कुठे काय शिकारीच्या गोष्टी होऊ द्या, आणि सगळ्यात महत्त्वाचा मी इथं उल्लेख करेन की सगळ्यात ही जी तस्करी जी आपल्या भागात होती चंदनाची होते आणि खैराची तस्करी होते सर. तर चंदन आणि खैर तस्करीचा हा खरंच जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो करणं गरजेचं आहे. कारण की ह्याच्यामध्ये बरीच जी आपली कोर एरिया आहेत, बोंबाळ्यासारखा किंवा गवळखोऱ्यासारखा आमचा जो कोर एरिया आहे, जिथं आम्ही कोर म्हणतो एरिया कारण की तो प्रजनन केंद्र आहे लांडग्यांसाठी आणि तरसांसाठी, तर त्या भागामध्ये चंदनाची आणि खैराची झाडं विपुल प्रमाणात आहे. तर लास्ट टाइम पण अशा गोष्टी झालेल्या होत्या, पण आमचे फील्ड स्टाफ जे आहेत किंवा क्षेत्रीय कर्मचारी आहेत त्यांनी ह्याच्यावर नियंत्रणासाठी बरीच मदत केली. आमचे RFO सर आहेत, दोन्ही RFO सर वडूज आणि मानचे नेहमी आमच्या सगळ्या गोष्टींमध्ये मदत करतात. तर शेवटी एवढेच नमूद करायचे की त्याची किरकसाल दाखवून देते की स्थानिक समुदाय समन्वय कसा साधता येईल वन विभागाबरोबर आणि त्यांच्याबरोबर कसं एकत्र करता येईल काम, ह्याच्याबद्दल हा अहवाल ह्याच्यामध्ये महत्त्वाचा भूमिका बजावतो. तर या संपूर्ण प्रक्रियेत जसं सांगितलं की शेवटी एवढेच नमूद करावेसे वाटते की किरकसाल संवर्धन प्रकल्प हा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर माळरान परिसंस्थेसाठी धोरण आखताना एक संदर्भ बिंदू ठरू शकतो. एक संदर्भ तयार आहे हा, की ह्याचा संदर्भ घेऊन बरेच लोक किंवा बरेच संशोधक ह्याच्यावर अभ्यास करू शकतील. निसर्ग संरक्षण हे विकासाच्या विरोधात नसून ते शाश्वत विकासाचा अविभाज्य भाग आहे. हा संदेश या कार्यक्रमातून मी स्पष्टपणे पुढे नेऊ इच्छितो. या विश्वासाने की योग्य धोरण, प्रभावी अंमलबजावणी आणि स्थानिक सहभाग यांच्या माध्यमातून मानदेशातील माळरान परिसंस्था सुरक्षित राहील आणि लांडग्याची हाक पुढील पिढ्यांसाठी ऐकू येत राहील.